पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत। मुंबई पुण्यानंतर आता नाशिकमध्ये देखील हे लोण पसरायला लागलेले आणि 24 तासामध्ये नाशिक शहरात 2 घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्यात आलेली आहे। काठेगल्ली परिसरामध्ये ट्रिपल सीट बाईक जात असताना पोलिसांनी अडवल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांशी अरेरावी करण्यात आली आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्यात आली। ही जी रिक्षा आपण बघतोय ही रिक्षा देखील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तपोवन चौकीवर जो चौफुली असते त्या चौफुलीच्या बाजूला पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती। त्यावेळेस ही रिक्षा अडवण्याचा प्रयत्न केला। या रिक्षामध्ये रिक्षा चालकासह 5 जण होते। ते हुल्लडबाजी करत भरधाव वेगानं ही रिक्षा घेऊन जात होते। त्यांना अडवण्यासाठी पोलीस पुढे आलेत, मात्र पोलिसांना ते जुमानले नाहीत आणि थेट पोलिसांच्याच अंगावर त्यांनी गाडी घातली। कर्मचारी घोलप होते, पोलीस हवालदार त्यांनी थांबवून गाडी थांबली नाही। त्यानंतर थोरात हे जे पोलीस उपनिरीक्षक होते त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील हे जुमानले नाहीत। महिला कॉन्स्टेबल होती, महिला कॉन्स्टेबलच्या अंगावर देखील ह्या रिक्षा चालकांना गाडी घातली आणि त्यामुळे पुढे जाऊन ह्या रिक्षाला पकडण्यात आलेला आहे आणि आता 5 जण या गुन्ह्यातले पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र पोलिसांवर असे दिवसेंदिवस होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे। शासनाने तत्काळची दखल घेतली पाहिजे आणि खाकी वर्दीचा जो मान आहे, जो जरब आहे तो राखलाच गेला पाहिजे, असं एकंदरीत भावना नाशिकमधून व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।